आणि इराण युद्ध सुरू झाल्यापासून भारतात पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे। या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। ज्याची अपेक्षा होती, जी दरवाढ होईल अशी खात्रीच होती, ती दरवाढ अखेरात झाली। पेट्रोल आज देशभरात 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं। तेल कंपन्यांना रोज होणारा तोटा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय। 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर केंद्र सरकारनं लगेचच इंधन दरवाढ केली आहे। सीएनजीच्या दरात गुरुवारी 2 रुपयांची वाढ झाली होती। आज पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढणार हे निश्चित झाले। त्यामुळे महागाई आणखी वाढणार आहे। एकीकडे बहुतांश लोकांचे पगार म्हणावे तितके वाढत नाहीयेत, पण महागाई वाढतीये। सामान्य जनतेला वेठीस धरलेलं आहे प्रत्येक गोष्ट। ह्या इलेक्ट्रिक गाड्या घेण्यासाठीच हे पेट्रोलची बंदी घातलेली सामान्य जनतेला समजून येत आहे। सगळ्यात महत्वाचं गोरगरीब जनतेचा शासन विचार करत नाही आहे। शासन फक्त विचार करते त्यांना असणारी पेन्शन बघा, त्यांचा असणारा पगार बघा आणि सर्वसामान्य जनतेचा विचार या शासनामार्फत केला जात नाहीये। सरकारच्या हिशोबाने पाहिलं तर पेट्रोल काय वाढवू शकत नाही, कारण का बाहेरून येणारे जे पेट्रोल आहे ते आपल्या इंधनमुळे जास्त महागात पडतं। त्याच्यामुळे पेट्रोलचे दर 4 रुपयांनी वाढलेले आहे। सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावा, पेट्रोल कमीत कमी वापरावा, सायकलचा पायाचा उपयोग जास्त करावा। आव्हानाबद्दल काय नाही, सोनं हा भारत देशातला घटक आहे, तो आपल्या भारतात येण्यासाठी ज्याला डबल पैसे मोजावे लागतात। डॉलरची किंमत वाढत चालली आहे आणि रुपयाची किंमत कमी होत आहे। त्यामुळे नागरिकांनी असं विचार करावा की शक्यतो बाहेरचे प्रवास टाळावा, गाडी कमी वापरावा, पायी जास्त फिरावा। आता अक्षरशः 3-3.5 रुपयाने जर पेट्रोल म्हणजे अक्षरशः डायरेक्ट जर असं 3-3.5 रुपयाने जर पेट्रोल वाढत असेल तर हे आम जनतेसाठी खूप घातक आहे। कारण सगळे दर वाढलेले आहेत। सोन्याचे दर फार 1.5 लाखाच्या वर गेलेले आहेत। अजून तुमचे गॅसचे दर वाढलेले आहेत, आता पेट्रोलचे पण दर वाढलेले आहेत। तर असं चाललं तर एक सामान्य नागरिकांना किंवा असं आमच्यासारख्या आम जनतेला हे बाहेर निघणं खूप अवघड होणार आहे। इथं आता माहित झालं की 3.5 रुपये वाढलाय म्हणून। आता आमच्या गरीब, आता आमच्या सारखे आणखी माझ्याकडे मजदूर वगैरे येतात, ते बिचारे बाहेरून येतात। आता हे एका लिटरवर 3-3, 4-4 रुपये वाढवतील, ते गरीब माणसं कसे भरतील? आता इथून 50-50 किलोमीटर आपल्याला कामावर येतात, ते कसे करतील? आपले 200-300-400 रुपये रोजीमध्ये 150च्या पेट्रोल भरतील ना, 150 रुपये खाण्यापुरता देतील, तर घरी का नेतील? पेट्रोल आणि डिझेलचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर काय दर आहेत यावर एक नजर टाकूया। महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधले नवे दर: मुंबईत 106 रुपये 54 पैसे, डिझेल 93 रुपये 14 पैसे। ठाण्यामध्ये पेट्रोल 106 रुपये 84 पैसे, डिझेल 93 रुपये 44 पैसे। पुण्यामध्ये पेट्रोल 106 रुपये 82 पैसे तर डिझेल 93 रुपये 46 पैसे। नाशिक पेट्रोल 107 रुपये 93 पैसे, डिझेल 94 रुपये 41 पैसे। नागपूर पेट्रोल 107 रुपये 13 पैसे, डिझेल 93 रुपये 67 पैसे। अमरावतीमध्ये पेट्रोल 108 रुपये 94 पैसे, डिझेल 94 रुपये 78 पैसे। संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108 रुपये 56 पैसे तर डिझेल 95 रुपये। कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107 रुपये 63 पैसे, डिझेल 94 रुपये 24 पैसे। सोलापूरमध्ये पेट्रोल 107 रुपये 19 पैसे, डिझेल 93 रुपये 71 पैसे। पेट्रोलचे नवे दर देशभरामध्ये: मुंबईत 106 रुपये 50 पैसे, नवी दिल्लीत 97 रुपये 77 पैसे, कोलकात्यामध्ये 108 रुपये 74 पैसे तर चेन्नईमध्ये 103 रुपये 67 पैसे। डिझेलचे नवे दर विचार केला: मुंबईमध्ये 93, कोलकात्यामध्ये 95 रुपये 13 पैसे, चेन्नईमध्ये 95 रुपये 25 पैसे, नवी दिल्लीमध्ये 90 रुपये 67 पैसे। पेट्रोलला जीएसटी लागू नसल्यामुळे पेट्रोल डिझेलला
देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. आणि भारतामध्ये इंधन दरवाढ करण्यात आली, यामागे अनेक कारण आहेत. भारत हा नैसर्गिकदृष्ट्या तेल संपन्न देश नाहीये, त्यामुळे आपल्याला बहुतांश तेल आयात करावं लागतं. ऊर्जेची 85% आपली गरज ही आयातीवर भागवली जाते. इराण युद्ध हे यामागचं महत्त्वाचं कारण ठरलंय, कारण युद्धामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जवळपास 2.5 महिने बंद आहे. त्यामुळे आखातातून तेलाचा जो पुरवठा भारताला होतो तो घटलाय. जो पुरवठा सुरू आहे तो सध्या प्रचंड महाग आहे, कारण दर वाढलेत. तेलवाहू जहाजांचं भाडं त्यामुळे वाढलंय, जहाजांचा विमा वाढलाय. या रकमा सुद्धा तेलाच्या वाढलेल्या किमतीमध्ये भर घालतायत. युद्ध सुरू झाल्यापासून तेलाच्या दरामध्ये जवळपास 43% वाढ झाली. 27 फेब्रुवारीला तेलाचे दर प्रति बॅरल $70 पर्यंत होते, आता ते $100 पार पोहोचले. एका डॉलरसाठी आता जवळपास 95.93 रुपये मोजावे लागतात, 95 ते 96 रुपये. एकीकडे तेल महागलंय, दुसरीकडे डॉलर महागलाय, त्यामुळे दुहेरी फटका बसतोय. भारतीय तेल कंपन्यांचं दिवसाला 1600 कोटी रुपयांचं नुकसान होतंय. युद्ध सुरू झाल्यापासून जवळपास 1 लाख कोटींचा फटका सर्व तेल कंपन्यांना बसला. अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके यांनी या इंधन दरवाढीचं नेमकं कसं विश्लेषण केले बघूयात. हा इंधनाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढलेत हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. आता ह्याचा परिणाम जो आहे तो भारताच्या म्हणजे काही करंट अकाउंट डेफिसिट आहे, भारताचा जो काही करन्सी आहे डॉलरच्या आणि रुपयामधला जो काही रेट आहे याच्यावरती परिणाम करायला सुरुवात झाली. आणि ह्या सगळ्याचा परिणाम आता असं झालं आहे की ओव्हरऑल भारताचं जे काही इम्पोर्ट बिल आहे ते वाढायला सुरुवात झाली आहे. आणि आता हा प्रश्न देशाच्या पातळीवर जेवढा गंभीर होता तेवढा आता व्यक्तिगत पातळीवर सुद्धा तो महत्त्वाचा होणार आहे. त्याचं कारण असं आहे की जे काही इंधन आहे, इंधन हे सगळ्याच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा जवळजवळ सगळ्याच सर्व्हिसेसमध्ये, सर्वच ॲग्रिकल्चरल रिलेटेड ॲक्टिव्हिटीमध्ये वापरलं जातं आणि ते मुळात इनपुट म्हणून वापरलं जातं. त्यामुळे कॉस्ट पुश इन्फ्लेशन होण्याची शक्यता जास्त असते. आणि ही कॉस्ट पुश इन्फ्लेशन जी आहे ती जवळजवळ सगळ्यांवर परिणाम करते. म्हणजे असा कुठलाही अर्थव्यवस्थेचा भाग नाही की ज्याच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. पण जास्त परिणाम कुणावर होणार तर महत्त्वाचं म्हणजे गरीब हा अजून गरीब होणार. त्याचं कारण असं आहे की गरिबाचं उत्पन्न आहे तेवढंच असतं, पण जी वाढलेली महागाई आहे ते त्यांचं अतिरिक्त उत्पन्न खाऊन टाकते आणि त्याला आहे त्या उत्पन्नामध्ये जास्तीच्या वस्तू विकत घेता येत नाही. त्यामुळे गरिबी वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि आता मिडल क्लास असेल किंवा लोअर मिडल क्लास असेल किंवा दारिद्र्याखाली लोक आहेत यांच्यावर आता गरिबीचा परिणाम महागाईचा परिणाम त्यांच्या गरिबी वाढण्यावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आलं, तुमची अगदी बस सर्व्हिसेसपासून तुमच्या सगळ्या रुटीन सर्व्हिसेस ज्या आहेत, सर्व तुमच्या लॉजिस्टिक आहे किंवा तुमच्या डिलिव्हरीच्या सुद्धा ज्या प्राइसेस आहेत त्या जवळजवळ सगळ्याच प्राइसेसवरती आता महागाईचा परिणाम होणार आहे. आणि ही चिंता सरकारच्याही लक्षात आलेली आहे. आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की मोदीजींनी मागील 2-3 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलं आहे आणि इंधनाचा दर मेंटेन करण्यासाठी किंवा त्याचा देशावरील परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत.